देखील आम्ही आभार मानू. त्यांच्या वतीने लाईव्ह सामना आपल्याला पाहायला मिळते. तसेच रज्जाक शेख काझी काझी यांचंही मी या मंडळातर्फे मनापासून आभार मानतो, कारण का त्यांच्या मार्फतच आपल्याला हे सामने जे चालू आहेत, जे परशुराम शेटे पांडुरंग शेटे क्रीडांगण शिरगाव शेटेवाडी या मैदानावरती चालू आहेत, त्यांचं लाईव्ह प्रक्षेपण लाईव्ह स्पोर्ट रत्नागिरी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे सुद्धा या मंडळाकडून मी मनापासून आभार मानतो. सर्व मान्यवर हजर झालेले आहेत. दोन्ही संघाला विनंती असेल, मसोबा मईकरवाडी आणि रामहिल्ला शिरगाव दोन्ही संघांनी मैदानामध्ये लाईन अप करून घ्यायचंय. होईल थोड्याच वेळात फायनलला सुरुवात. ना चला, दोन्ही संघ मैदानावरती हजर राहा. लाईनअप केला जाईल, त्याच्यानंतर टॉस केला जाईल, त्याच्यानंतर ओळख परेड केली जाईल. दोन्ही संघाकडून दोन्ही संघांनी उभं राहायचंय. प्रमुख मान्यवर परेश सावंत प्रमुख मान्यवर परेश सावंत यांच्या हस्ते या फायनल सामन्याचा टॉस केला जाईल. लाईनअप करून घ्यायचंय. मंदार चला, दोन्ही संघ मैदानावरती लाईनअप केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला या दोन्ही संघांची मान्यवरांसोबत एक फोटोग्राफी केली जाईल मैदानावरती, आणि त्यानंतर लगेचच माननीय श्री परेशजी सावंत यांच्या हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघांसोबत मान्यवर आपल्याला फोटोग्राफी पाहायला मिळते. टॉस केला जाईल. मान्यवरांच्या हस्ते इथे ओळख परेड केली जाते. मसोबा मेहकरवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन धनंजय शिवलकर, अभिजित शिवलकर, अनिकेत मोरे, विनय खापरे, सिद्ध मयेकर, राज मोरे, शुभम मोरे, राज पिलाणकर, दिगू मयेकर आणि त्याच्यासोबत दोन आयकॉन ईशान आडुरेकर आणि सोहम भाटकर, आणि अधिष्ठ कृपा शिरगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील. मंदार सनगरे दे कप्तान असतील. अफान, अमान गाधी, जासिम, ऋषभ, शुभम, साहिल, मंदार उर्फ भाई शेटे, निलेश आणि प्रथमेश असे हे दोन्ही संघ फायनल मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
इथे टॉस झालाय आणि राम हिल शिरगाव संघ टॉस विन झालाय. पाहूया काय निर्णय घेते. फलंदाजी केली जाते या क्षेत्ररक्षण केलं जातंय. नक्कीच महत्वाचा फायनलचा सामना सुरू असेल. लगेच थोड्याच वेळात फायनल होईल सुरुवात. माननीय श्री समीरजी तांडेल यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की स्टेज वरती येऊन आसन सोडायचंय. माननीय श्री समीरजी तांडेल. आतषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. फायनल सामन्याच्या आधी आतषबाजी केली जाते. नक्कीच मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचे सांगा. मान्यवरांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. नक्कीच आजचा हा खास दिवस असेल सर्वांसाठी. नक्कीच याच दिवशी आपल्या भारताने स्वातंत्र्य मिळून भारत देशाने भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. नक्कीच पुन्हा एकदा सर्व भारतीयांना मी यतीन आढेरे करून या कमिटीतर्फे 26 जानेवारी 1950 म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सामन्याला होईल इथे पुन्हा एकदा सुरुवात. फायनलला लाईनमन ने आपलं काम व्यवस्थित पाहायचंय. महत्वाचा सामना असेल, हाय व्होल्टेज मुकाबला असेल. तो म्हणजे अधिष्ठी कृपा रामहिल्ला अधिष्ठी कृपा शिरगाव वर्सेस मसोबा मैकरवाडी. रामहिल्ला शिरगाव संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजेच मसोबा मैकरवाडी संघाला. नक्कीच महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक शिरगाव गाव, त्या शिरगाव गावामध्ये शेटेवाडीमध्ये परशुराम शेट पांडुरंग शेटे क्रीडांगण शिरगाव शेटेवाडी इथे आयोजित केलेला लढाच म्हणजे नाकाबाईस आयोजित भव्य नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धा 21 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. ज्यांनी कष्ट चांगले केले ते संघ एक संघाला मात करत पुढे सरसावले आणि ज्या संघांचे कष्ट कमी पडले ते संघ या संघातून बाहेर पडले आणि तीच विजयी करण्याची ऊर्जा आपल्या पावलांना सांगू लागली. चल गड्या, उठायचंय, तुला उठून उभं राहायचंय, तुला उभं राहून चालायचंच नाही तर धावायचंय. आणि परशुराम शेट पांडुरंग शेटे क्रीडांगण शिरगाव शेटेवाडी आयोजित भव्य नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धेमध्ये तुला खेळ करायचाय, आपला खेळ दाखवायचाय. आणि ज्या नाकाबाई संघाची चषकाची ट्रॉफी आहे, ज्या चषकाच्या ट्रॉफीचं पहिल्यापासून आपण स्वप्न पाहतोय, त्या चषकावरती आपलं नाव करायचंय असं सांगत 2 संघ उभे ठाकले गेले. त्यातील पहिला संघ म्हणजे या मैदानावरती आपल्याला दगडांनी मातीन ओळखला जाणारा हा संघ म्हणजेच रामहिल्ला अधिष्ठी कृपा शिरगाव संघ. आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल मसोबा मैकरवाडी संघ. त्यामध्ये आपल्याला आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर तुळसिंदे एक्सप्रेस, तुळसिंदेचं खारोबाणी ईशान आडिवरेकर आणि रत्नागिरीचा वंडरबाय सोमेश्वरबाय सोहम भाटकर. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत तर त्यांना विनंती असेल की त्यांनी तिथे जागा रिकामी करायची आणि खेळाडू असतील तर त्यांनी तिथे बसून घ्यायचंय. सामन्याला होईल ते सुरुवात.
लाईनमनने आपलं काम व्यवस्थित पाहिजे. लाईनमन उभे राहा. लाईनमन लाईनमन चला, कमिटी सदस्यांनी लाईनमनची काम पाहिजे. हाय व्होल्टेज मुकाबला असेल या टुर्नामेंट मधला. फायनल सामन्याला होते इथे सुरुवात, तो म्हणजेच फायनल सामन्याला होते इथे सुरुवात. एकदा सामना सुरू होण्यापूर्वी गणपती बाप्पा गोलंदाजी मार्ग वरती मंदार स्ट्राईकला असेल. मिस्टर तुलसुंदर ईशान पहिल्या चेंडूवरती बॉल फरार येतोय चौकार. 4 धावांची श्री गणेश होतोय मसोबा मयकरवाडी संघाचे. गोलंदाजी मार्ग वरती मंदार. पाहूया पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. इथे मात्र चांगला चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक डिक्लेअर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेने धाव संख्या वाढेल. पुन्हा एकदा धाव संख्या होते ती 5. 5वा चेंडू नक्कीच उलट्या हाताची. नक्कीच इथे गोलंदाजीला सुरुवात होते. ती सुरुवात ज्याने केली मंदार तोच आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. इथे फटका मारला जातोय. इथे ताकद कमी पडली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. येतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ईशान पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. गोलंदाजी मार्ग वरती मंदार. इथे टॅप केला जातोय मात्र पुन्हा एकदा ताकद कमी केली जाते. जेवढी पॉवर मिळावी तेवढी पॉवर मिळत नाही ईशानच्या बॅट मधून. नक्कीच इथे कान मंत्र देणे गरजेचं होतं. नक्कीच सोम इथे कान मंत्र देतोय वा इथे ईशानला कान मंत्र. या कान मंत्राचा उपयोग होईल का हे पुढच्या चेंडूवरती कळेल. कारण का गोलंदाजी मार्ग वरती कोण मंदार संगरे. मंदार संगरे एक नावाजलेला खेळाडू. नक्कीच पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. इथे विकेटचं पतन. इथे विकेटचं पतन. ईशान पहिला धक्का. ईशान बॅक टू द पवेलियन. नक्कीच मंदार संगरेची जबरदस्त बॉलिंग. शेर बुढ़ा हुआ है लेकिन खेलना अभी तक भूला नहीं है. या चेंडूवरती दाखवून देताना मंदार संगरे काय गोलंदाजी केली जाते. आपल्या चेंडूवरती ईशान याला रोखलंय. ईशानला तंबूत परतवलंय. कोण ईशान? ऑलराऊंडर ईशान. तुळसुंदेची एक्सप्रेस परत पाठवलंय. पुन्हा एकदा कमिटीला पुन्हा एकदा पाठीमागे आतषबाजी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. तर त्यांना विनंती असेल की सामना सुरू असताना कोणी फटाके वाजवू नका. कारण का सामना खेळताना अडथळा येतो दोन्ही संघांना. स्वप्नील कांबळे यांच्याकडून मंदार यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया मंदार याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. होईल नाही. पाहूया या चेंडूवरती काय केलं जाते. हो काय चेंडू टाकण्यात आलाय. जशी काय बुलेट ट्रेन पाहिलं जात आहे. पहिलं षटक संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते मात्र 5 आणि 1 विकेट ईशानची. नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते रायम इल्ल्या संघाकडून.
मंदारच्या माध्यमातून नक्कीच पहिलं विकेटचं पतंग मोठा हादरा बसला तो म्हसोबा मेकरवाडी संघाला ईशानच्या रूपात. आता मात्र सोहमला ही कामगिरी करावी लागेल, एकट्यावर त्याची जबाबदारी असेल, कारण का एक आयकॉन खेळाडू सोहम जो वंडर बॉय सोमेश्वर संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, आता तोच आयकॉन खेळाडू इथे उरलेला आहे, तो म्हणजे म्हसोबा मेकरवाडी संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन ऋषभ. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कसा खेळ केला जातोय. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच वारंवार आपल्याला बदल पाहायला मिळतोय. नक्कीच महत्वाचा सामना असेल, नक्कीच या महत्वाच्या सामना असेल, काय रणनीती करावी लागेल काही सुचत नाहीये. नक्कीच आतापर्यंत 5 धावा झालेल्या आहेत आणि एक विकेटचं पतंग म्हसोबा मेकरवाडी संघाला मिळालेलं आहे. पाहूया दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये कसा खेळ केला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल तो ऋषभ, स्ट्राईकला असेल वंडर बॉय सोहम. पहिला चेंडू चुकीची गोलंदाजी वाईड घोषित करतायत पंच राज तोडणकर. अवांतर धावायला सुरुवात झाली, धावसंख्या होती 6. ऋषभ याचा पुढचा चेंडू सोहम साठी कसा खेळ केला जातोय, इथे टॅप केला जातोय मात्र थोडासा चुकला, इथे थोडक्यासाठी चुकला, जीवदान मिळतंय सोहम याला. काय गोलंदाजी केली जाते ऋषभच्या माध्यमातून, निर्धाव येतोय चेंडू. नक्कीच अशा सामन्यामध्ये अशी गोलंदाजी करणं ऋषभ याला गरजेचं होतं आणि तशीच गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला लागलं तर फटकेबाजी करावी लागेल याला सोहमला. इथे टॅप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा रोखून ठेवलंय, अजूनपर्यंत बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय. ती गाठ कधी सोडता येईल, सोहम कधी गाठ सोडेल यांचं लक्ष सर्व प्रेक्षकांचं राहील. पाहूया पुढच्या चेंडूवरती, इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू थोड्या बॅटच्या वरती तटवला गेला. पंच आताचा निर्णय ओके, येतोय निर्धाव चेंडू. ऋषभ याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पाहूया या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र असफल, पुन्हा एकदा अपयश. मित्रा यशाची दुसरी अपयश ही यशाची दुसरी पायरी आहे माहितीये. नक्कीच आता मात्र अपयश मिळतंय, नक्की यश कधी मिळेल सोहमला हे पुढच्या चेंडूवरती कळेल. पाहूया पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. ऋषभाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच इथे वाईड घोषित करतायत. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा चांगला गरजेचा आहे. इथे चुकीचा टप्पा दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करतायत. अवांतर धाव संकेत ऋषभाचा पुढचा चेंडू सोहम साठी इथे टॅप केला जातोय. आता मात्र यश मिळतंय, जातोय कव्हर बोर्डला, सीमा पार चौकार. या 4 धावांची धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती 11, धाव संख्या होते ती 11, 11. एक चेंडू शेष असेल या षटकातील, एक चेंडू शेष असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी केली जाते रामहिल्या शिरगाव संघाकडून. ऋषभ याचा शेवटचा चेंडू, हो काय पुन्हा एकदा चुकीची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करतायत पंच. चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये, 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक हलत राहील. इथे टॅप केला जातोय मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. वा, काय एकदा टाळ्या होऊन दे या प्रेक्षकासाठी. काय क्षेत्ररक्षण केलं जातंय शुभमच्या माध्यमातून. वा, एकदा काय गोल क्षेत्ररक्षण केलं जातंय. पुन्हा एकदा दुसरं षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर म्हसोबा मेकरवाडी संघाची धाव संख्या होते 13. म्हणजेच काय तब्बल 6 ते 6 या रन रेटने खेळताना आपल्याला म्हसोबा मेकरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 षटकामध्ये कसा खेळ केला जातोय ते पाहावं लागेल. धाव संख्या झाले 13. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन
वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अम्मान स्ट्राईकला. इथे 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 चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र विकेटचं पतंग जरूर मिळालं, मात्र इथे स्ट्राईकला सोमला येणं गरजेचं होतं. ते काम विनय याने केलं. विनयने आपली विकेट गमावली, मात्र सोमला स्ट्राईक येण्यात त्याला यश मिळालंय. नवीन फलंदाज धनंजय आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती अमान. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतंग. पुढच्या चेंडूवरती कसा खेळ केला जाईल इथे टॅप केला जातोय. पुन्हा एकदा कव्हरला सीमा पार. चौकार चौकार. काय फलंदाजी केली जाते. मी म्हटलं होतं अपयशी यशाची दुसरी पायरी आहे. हळूहळू यशाच्या पायरीवर चालू पडलाय तो सोहम. चांगली फलंदाजी केली जाते. का वंडर सोमेश्वरचा वंडर बॉय म्हटलं जातं, का रत्नागिरीचा वंडर बॉय म्हटलं जातं, या चेंडूवरती कळून दिलाय. पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता, असफल येतोय. चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातो. एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते 18. अमान्याचा पुढचा चेंडू. पाहूया या चेंडूवरती कसा खेळ केला जातो. काय चेंडू टाकण्यात आलाय. चेंडू काही समजला नाही, मात्र चेंडू जातो डिक्लेअर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते 19. अमान्याचा पुढचा चेंडू. आता मात्र चुकीची गोलंदाजी वाईड घोषित करतायत पंच राज तोडणकर. एका धावेवर पुन्हा एकदा अवंतर समाधान मानावं लागेल. अमान्याचा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय. टॅप करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे, मात्र वारंवार अपयश मिळतंय सोहम याला. नक्कीच माइंडने गेम करावा लागेल सोहम याला. थोडासा वेळ घेता येतं. नक्कीच थोडासा वेळ घेतात. नक्कीच येतात. थोडं गरजेचं आहे. धाव संख्या झाली ती 21. अम्मान्याचा पुढचा चेंडू. इथे टॅप केला जातोय. पुन्हा एकदा सीमा पार. चौकार. तिसरं षटक सुनतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 25. जी करायची असेल तर सोमला स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. जशी विनयने या आधीच्या चेंडूवरती केली होती, या आधीच्या षटकामध्ये विनयने केली होती, तशी तर रणनीती करावी लागेल. पंच राज निर्धाव येतोय चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतंग. साहिल याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल. आता मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतंग. नक्कीच ही विकेट गमावली ठीक आहे, मात्र इथे सोहम स्ट्राईकला आलाय. हे मसोबा मयकरवाडी संघाला लक्षात घेणं गरजेचं होतं आणि तोच नक्कीच सोहम स्ट्राईकला आलाय. अजून 4. नक्कीच उर्वरित या 4 चेंडूवरती सोहमला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 25 धावा. नक्कीच या उर्वरित 4 चेंडूवरती सोहमला नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. चौकार लगावे लागतील तरच मोठी धावसंख्या अपोजिट संघाला देण्यात येईल. पाहूया या षटकामध्ये उर्वरित 4 चेंडूवरती कसा खेळ केला जातो. मात्र चांगली रणनीती म्हणावी लागेल रामहिला शिरगाव संघाची. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. साहिल याचा पुढचा चेंडू सोहमसाठी. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. नक्कीच वाईट घोषित करतायत पंच. 22 यष्टीच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. साहिल याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल सोहम. इथे पुन्हा एकदा मिस झालाय. चेंडू मिस झाला. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. येतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. साहिल याचा पुढचा चेंडू. हो काय गोलंदाजी केली जाते. सोहम तू शेर है लेकिन मैं 1.25 शेर हो, असं साहिल गोलंदाजी मार्क मध्ये आपल्याला दाखवताना मैदानावरती पाहायला मिळते. साहिल याचा चेंडू. आता मात्र टॅप केला गेलाय, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. काय गोलंदाजी केली जाते. वा काय गोलंदाजी केली जाते. एक चेंडू शेष असेल. धाव संख्या आले 26.
एक चेंडू शेष साईल याचा पाहूया एक चेंडूवरती टॅप केला गेलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे एक चोरटी धाव घेतली जाईल एका धावावर समाधान मानावं लागेल अशा प्रकारे चौथं षटक सांगतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर म्हसोबा मेहकरवाडी संघाची धाव संख्या होते 27 आणि 28 धावांचं आव्हान असेल ते राम इल्ला शिरगाव संघाला कोण राम इल्ला शिरगाव संघ ही धाव संख्या पेलू शकतं का की म्हसोबा मेहकरवाडी संघ चांगली गोलंदाजी करून राम इल्ला संघाला रोखेल पाहूया पुढच्या इनिंग मध्ये तोपर्यंत आपण थोडी घेऊया विश्रांती नक्कीच खेळाडूंसाठी आणि सर्व संघांसाठी एक आनंदाची बातमी असेल नक्कीच एक नवीन स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते विशाल उर्फ भैया शिंदे पुरस्कृत जय हनुमान मित्र मंडळ घडशिवाडी आयोजित भव्य नाईट अँड ड्रम क्रिकेट स्पर्धा 2026 ज्याचं पर्व दुसरं असेल ही स्पर्धा दिनांक 8 फेब्रुवारी तारखेपासून सुरुवात होईल या स्पर्धेला तसेच ही स्पर्धा एक ग्रामपंचायत किंवा एक वाडी मर्यादित खेळण्यात येईल तरी इच्छुक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या संघाने भाग घ्यायचा आहे धन्यवाद हॅलो 2 मिनिटं या ठिकाणी जे काही सामने पार पडत आहेत हे सामने पार पडत असताना अनेकांचे हातभार या ठिकाणी लागले होते ज्यांचे हातभार लागले त्यांचा देखील सन्मान करणं हे नाकाबळीच टीमला योग्य वाटते आणि मी विनंती करतोय परीक्षित सावंत यांना की त्यांनी निलेश थेराडे कुठे असतील सामना थोड्या वेळ थांबवायचा आहे निलेश थेराडे यांचा सन्मान परीक्षित सावंत करतील निलेश थेराडे त्यानंतर प्रसाद राणे यांचा सन्मान करतील परीक्षित सावंत प्रसाद राणे शेखर भरणकर कुठे असतील त्यांनी देखील पुढे यायचे शेखर भरणकर त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी परेश कुमटेकर यांच्या हस्ते होणार आहे शेखर भरणकर आभ्या गावडे कुठे असेल त्यांनी देखील स्टेजवर येते आभ्या गावडे चंदन शेटे यांनी गेली 4 दिवस या ठिकाणी समालोचकाची भूमिका अत्यंत योग्य रीतीने आणि पारदर्शकपणे बजावली ते आमचे मित्र तेजस चंदन शेटे यांचा देखील सन्मान या ठिकाणी व्हावा ईशान गडशी यांनी देखील पुढे येते ईशान गडशी त्यानंतर अजय शेटे यांचा देखील सन्मान होतोय त्यांनी देखील पुढे येते अजय शेटे सरू बाकी म्हणून येते सरू आपल्याला जेवणाचा विषय केला ना ते सरू घे ना गेले 4 दिवस या ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि नाकाबाईज कमिटी आणि जे काही आपल्याला या ठिकाणी मदत करतात त्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली त्या आपल्या सरू शेटे यांचा देखील सन्मान होतोय मी बंटी शेटे यांना विनंती करतो तो सन्मान आपण स्वीकारावा त्यानंतर पराग शेटे यांनी देखील यायचंय विक्रांत शेटे
पराग शेटे, विक्रांत शेटे आणि आमचा स्वरूप अवसरे इको 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 विक्रांत शेटे ऐसे हा ना पराग सांग पराग हत्तर करतील अमित पवार यांनी देखील पुढे येते. अमित पवार पराग करतील परेश कुमटेकर चालेल आमचा एक बाल मित्र स्वयं भरणकर ये लाईन घे ना स्वयं भरणकर विक्रांत शेट्टी गेले 4 दिवस विक्रांत शेट्टी यांचा सत्कार होतोय. बंधू भटकर हे त्यांचा सन्मान करतात. त्यानंतर कोण आहे स्वयं भरणकर हा आमचा स्कोरर म्हणजे ज्याने किती प्रत्येक बॉलला किती रन्स गेल्या याचं योग्य नियोजन करून योग्य ते स्कोअर बुकवर आणलं ते स्वयं भरणकर. त्यानंतर यतीन अडिवरेकर यतीन आडिवरीकर यांचा देखील सन्मान होतोय. कालपासून या ठिकाणी आपण पाहतोय की मी देवानंद शेट्टी यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान करायचा आहे की जे काय या ठिकाणी समालोचन होतोय अचानक या ठिकाणी आले आणि एक उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी समालोचक म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावली ते यतीन भरणकर आडिवरीकर यानंतर फायनलचा सामना सुरू होतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांकडून या नाकावॉइस मंडळ कमिटीसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जातात. कारण का अशी स्पर्धा होणे नाही आणि पुन्हा एकदा असा प्रेक्षक होणे नाही. पुन्हा एकदा फायनल सामन्याला होतोय सुरुवात. ओके कॅमेऱ्याच्या दादा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना जरा साईडला करा. ओके होईल सामन्याला इथे सुरुवात. सोहम गोलंदाजी मार्क वरती राईट राऊंड विकेटने मारा करेल. स्ट्राईकला असेल तो साहिल पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे टॅप केला जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. काय सुरुवात झाली एका धावेने श्री गणेश होतोय रामहिल्या शिरगाव संघाचं. मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोहम याला नक्कीच टार्गेट कमी आहे. इथे टॅप केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. पंचांचा अजून निर्णय येणे बाकी आहे. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. पाहूया नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. नक्कीच यश मिळतंय मसोबा मयेकरवाडी संघाला. नक्कीच धाव संख्या चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रामध्ये. नक्कीच धाव संख्या रोखण्याची दुसरी लक्षात नव्हतं. जरा मॅच थांबवा. पंच मॅच थांबवा. ते एकत्र सगळे राहू नका रे. फक्त बाउंड्री लाईनच्या जवळ लाईनमन राहतील. इतर प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या जरा बाहेर राहतील. धन्यवाद. आणि लाईनमननी लक्ष ठेवायचे सामन्याकडे. महत्वाचा सामना आहे. फायनलचा सामना आहे. कोणाचं मन दुखायला नको. होईल सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सोहम गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला साहिल. पाहूया या चेंडूवरती कसा काय केला. विकेट पुढे येऊन टॅप करण्याचा प्रयत्न मात्र थोडासा तिथे स्लिप झाला. फलंदाज इथे विकेटचं पतंग मिळतंय. धावचित करतोय. यष्टी रक्षक चुके करत नाही. पहिलं विकेटचं पतंग. पहिला विकेटचा हादरा 2 धावेवरती साहिलच्या स्वरूपात रामहिल्या शिरगाव संघाला. चांगली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अशी गोलंदाजी मसोबा मयेकरवाडी संघाला करावी लागेल. त्याची सुरुवात वंडरबॉय सोहम
घाटकर यांनी करून दिली आहे. मात्र चांगली सुरुवात फलंदाजीची रामहिला संघाकडनं कोण करून देईल हे पाहावे लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईकला शुभम, गोलंदाजी मार्क होती, राईट राऊंड विकेट ओव्हर घेऊन आलाय तो सोहम. इथे पुन्हा एकदा विकेटचं पटक दांडी होते. गुल गुल गुल. शुभम बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी केली जाते. नक्कीच इथे प्रेक्षकांचा आवाज येतोय. प्रेक्षकांचा इथे नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वारंवार. आता मात्र सोहम याने रामहिला संघाला रोखून ठेवलंय. आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 विकेट उपलब्ध करून दिले आपल्या संघासाठी. हळूहळू विजयी घोडदौड सुरू करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला लागेल रामहिला संघ विजयी घोडदौड कधी सुरुवात करेल. विजयी घोडदौड कशी सुरुवात करेल. नवीन फलंदाज आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. मंदार उर्फ भाई नावाने रत्नागिरीमध्ये आपलं नाव प्रज्वलित करणारा फलंदाज. नक्कीच आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सामने त्याने जिंकून दिलेत. मात्र हा सामना जिंकवून दिला का इथे वाईड घोषित करतायत. थोडासा ऑफ स्टिकचा चेंडू लांब राहिला त्याच्यामुळे पंचांनी अवांतरित धाव दिलेत. वाईड घोषित करण्यात आलाय. सोहम याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा मंदार, पुन्हा एकदा टॅप केला जातोय. मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण. स्कोर पॉइंटला सीमा पार. चौकार. इथे भाईच्या बॅट मधून प्रहार केला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती धाव संख्या झाली ती 7. धाव संख्या झाली ती 7. नक्कीच कॅप्टन कुल महेंद्र सिंग धोनीचा हा आकडा 7, त्याचा जर्सी नंबर 7. नक्कीच तीच धाव संख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. मात्र उर्वरित चेंडूवरती कसा खेळ केला जातो. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. या एका चेंडूवरती कसा खेळ केला जातोय मंदारच्या माध्यमातून. इथे मात्र चुकीची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करतायत. एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 8. नक्कीच सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती. चौकार आल्यानंतर थोडी दिशेने गोलंदाजी केली जाते. मात्र आता इथे सावरावं लागेल स्वतःला. इथे चुकीचं क्षेत्ररक्षण इथे मिळालाय. बहुधा कायम मिळालाय. केला जातोय प्रहार. सीमा पार. चौकार. काय फलंदाजी केली जाते. धाव संख्या झाली 12. धाव संख्या झाली 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आली 12. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडनं दुसरं षटक घेऊन आलाय तो मिस्टर तू सुंदर एक्सप्रेस, तू सुंदर खारं पाणी ईशान आडिवरेकर. स्ट्राईकला असेल अफवान. राईट राऊंड विकेटने मारा करेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू रफ्तार भरी गोलंदाजी, मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईड घोषित करतायत. अवंतर धाव संख्येत बरोबरते. धाव संख्या झाली ती 14. ईशान्येचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल तो अफवान. या चेंडूवरती काय केलं जात आहे. नक्कीच इथे विकेटचं पतंग मिळेल का. नक्कीच एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. ओके, येतोय निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. ईशान्येचा पुढचा चेंडू राईट राऊंड विकेटने मारा करेल आपल्या संघासाठी. अफवान याच्यासाठी इथे टॅप केला जातोय. चुकीची गोलंदाजी जातोय कव्हरला. सीमा पार. चौकार. नक्कीच देवीच्या नावाने इथे गाजर केला जातोय. जागर केला जातोय. ईशान गोलंदाजी मार्कवरती चौकार लगावला जातोय. पाहूया नक्कीच इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या झाली 18. धाव संख्या झाली ती 18.
अजून 10 धावांची आवश्यकता असेल. नक्की तिथे क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळते. ईशान गोलंदाजी मार्क होती. इथे विकेट घेणं गरजेचं आहे. इथे विकेट येणं गरजेचं आहे. पाहूया ही विकेट घेण्यात यश मिळेल का. नक्कीच इथे संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडू निर्धाव टाकावा लागेल जर मसोबा मेकरवाडी संघाला विजय नोंदवायचा असेल तर. ईशान गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा टॅप केला जातोय पुन्हा एकदा सीमा पार चौकार. धावसंख्या होते 22-22. ईशान्याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा पाहूया या चेंडूवरती कसा खेळ केला जातोय. इथे काय जातंय. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते 22. हळूहळू ओके. धाव संख्या होते ती 22. निर्धाव चेंडू. धाव संख्या होते ती 22. हो काय चेंडू टाकण्यात आला. एका धावेसाठी प्रयत्न केला जातोय. बाहेर अजून चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एका धावेने धाव संख्या वाढेल. धाव संख्या होते ती 23. ईशान्याचा पुढचा चेंडू अपांसाठी. ते स्लोवर गतीचा चेंडू एसटीच्या हातामध्ये जातो. अशा प्रकारे दुसरे षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 23-23. आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता राम अहिल्या शिरगाव संघाला. नक्कीच इथे तिसरं षटक घेऊन आलाय सेमीफायनलचा वंडर बॉय राजू. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. मंदार साठी ते टॅप केला गेला. एक चोरटे धाव घेतली जाईल. आता मात्र 11 चेंडू आणि 4 धावा. 11 चेंडू आणि 4 धावा. हळूहळू विजयी घोडदौड सुरू आहे राम अहिल्या शिरगाव संघाची. राजू याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. टॅप केला जातोय आणि नाकाबॉल्स नाईट अँड रन चषकाचा मानकरी ठरतोय राम अहिल्या शिरगाव संघ. विजयी संघाचे अभिनंदन. उपविजयी संघाचे आभार. धन्यवाद.